जिहादी मुस्लिम महिलेने पवित्र अशा सनातनी वारकरी संप्रदायावर वारकऱ्यांच्यावर मटणाचे तुकडे फेकलेली घटना पुण्यामध्ये घडलेली आहे. पाहूया तर सविस्तर वृत्तांत. होण्याचं कारण असं की दिनांक 21 जून रोजी पुणे गुरुद्वारा कॅम्प येथे आपल्या वारकऱ्यांची दिंडी जात असताना नजीम शेख अब्दुल्ला या जिहादी महिलेकडनं त्यांच्या अंगावर मटणाचे तुकडे फेकण्यात आले. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच आहे किंवा या व्हिडिओमधून मला नेहमीप्रमाणे हेच सांगायचं आहे की त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे माहिती का. ज्या वेळेस त्यांचे धार्मिक कार्यक्रम किंवा सण होतात त्यावेळेस आपल्या हिंदूंकडनं त्यांना त्रास होईल अशी एकही कृत्य किंवा एकही घटना ऐकायला भेटत नाही आणि तशी होतही नाही. पण त्याच उलट ज्यावेळेस हिंदूंचे सण समारंभ कार्यक्रम किंवा वारी जी वर्षातनं एकदा येते तिथं ह्या जिहाद्यांकडनं काही ना काही अशी कृत्य होतात की ज्याने आपल्या धर्माची विटंबना होईल. आणि ही पहिलीच घटना नाहीये. जेव्हा जेव्हा आपले हिंदूंचे सण साजरे होतात तेव्हा तेव्हा ही जिहादी कीड बाहेर येतेच. आणि ह्याला एकमेव कारण म्हणजे आपले सेक्युलर हिंदू की जे आजही सर्व धर्मसमभाव मानतात आणि त्यांना असं वाटतं की हे आपले भाऊ आहेत, ह्यांच्यासोबत आपण भाईचाराने भावला पाहिजे. आपल्या पूर्वजांनी हजारो वर्ष लढाया करून या मुघली वृत्तीकडनं आपल्याला स्वातंत्र्य तर मिळवून दिलं, पण आजच्या काळामध्ये जी औरंग्याच्या अवलादी आणि मुघली वृत्ती जी जन्माला आली आहे ना ती अशीच संपवता येणार नाही. त्यासाठी प्रत्येक हिंदूला एकत्र येऊन आपल्या धर्मासाठी लढावं लागणार आहे. त्याशिवाय आपल्या हिंदूंवर होणारा अन्याय संपणार नाही. आपल्या धर्माला जी सेक्युलरपणाची कीड लागली आहे ना, जोपर्यंत ती कीड संपत नाही ना तोपर्यंत रोज अशा आपल्या धर्मावर हल्ले होत राहणार आणि हिंदूंना ते सहन करावं लागणार. कारण की धर्मासाठी लढणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे, त्यासाठी रक्त शुद्ध असावं लागतं. एवढंच बोलेन, बाकी आपण सुज्ञ आहात. जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र.